महाड बाबासाहेब आंबेडकर हा मानव मुक्ती दिवस आणि काय ही जी आपण विवेचना करतो त्यातला आता 8 मार्च 1908चा जसं विशाखांनी सांगितलं, हा सगळा संदर्भ घेत असताना एक बाब आपण नेहमी लक्षात ठेवायला हवी की ही जी म्हणजे जागतिकीकरण ज्या शब्दांचा आपण करतो आहोत ते करू नये असा कुठलाही आग्रही करणार नाही आणि अट्टहासही करणार नाही. पण जागतिकीकरणाच्या ह्याच्यात बाबासाहेबांनी नेमकं काय केलं, तर बाबासाहेबांनी त्या संबंध हा पहिला महापुरुष होता की यांनी आपल्या चळवळीला नेमकेपणा आणला. आणि हा नेमकेपणा आपण आणला हा आपण समजून जर न घेतला तर परत आपण त्या ग्लोरिफिकेशनकडे आपण जातोच की आहे असं होऊन जाईल. त्या एकदम सीमारेषा किंवा एकदम भेदरेषा किंवा एकदम म्हणजे काय की 2 चौकोनं अशा अर्थानं जर समजा आपण बाबासाहेबांना पाहिलं तर कदाचित मग मी समजून घ्यायला किंवा आपण समजून घ्यायला पात्र अपात्र थोडासा कडक शब्द होईल की नाही आपण ते नाही लक्षात येऊन राहिला असं होऊ शकेल. कारण त्यावेळेस जी कार्ल मार्क्सची महती होती किंवा त्यावेळेसची जी 1789ची जी फ्रेंच रिव्हॉल्युशन झाली किंवा 1917ची जी रशियन क्रांती झाली, या 2 क्रांतींनी जगाचा नकाशा बदलवून गेला. साधन होता फ्रेंच रिव्हॉल्युशन. आता आपण समजा बुद्धाचं दुःख निदान आणि कार्ल मार्क्सचं शोषण मुक्ती या दोन्हींमध्येच समजा आपण या तत्त्वज्ञानाला मानलं, परंतु प्रॅक्टिकल तत्त्वज्ञान हे जेव्हा वास्तवात येतं तेव्हा ते क्रांती शब्दाला अर्थ देतं. मग मार्क्सनी सांगितल्याच्या नंतर 50-60 वर्षाच्या नंतर रशियामध्ये क्रांती होते तेव्हा लिहिलं. पण ते माणसात येणे ही जशी आपण किमया म्हणतो, तर बाबासाहेबांना थोडंसं समजून घेता आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की बाबासाहेबसुद्धा हे विकसित होत गेले. बाबासाहेबसुद्धा हे प्रक्रियेनं घडत गेले. बाबासाहेबसुद्धा बऱ्याच गोष्टी लक्षात आल्याच्या नंतर जर पटल्या नाही तर ते ढकलत गेले. बाबासाहेबसुद्धा एक गोष्ट आणि म्हणून त्यांनी एक अत्यंत प्रिय शब्द दिला आहे की सुसंगती हा गाढवाचा गुण आहे. मी एकदा काल बोललो आणि त्याच्यावर मी कायम आयुष्यभर राहावं असं वगैरे काय नाही आहे, पण ते पूर्ण सूत्राकडे जेव्हा जात राहतात ही जी बाब आहे आपण ही संक्षेपानं आपण ते घेतली पाहिजे. आता बुद्धाचं दुःख निदान सांगताना त्यांनी जो नेमकेपणा आपल्याला आणला किंवा फ्रान्सच्या रिव्हॉल्युशनमध्ये समता स्वातंत्र्य बंधुत्व हे वगैरे सांगितलं किंवा रशियन क्रांतींमधून जो काही आपल्याला संदेश मिळालेला आहे किंवा मार्क्सच्या तत्त्वज्ञानातून जो काही मिळाला आहे तो नेमकेपणानं आणत असताना तो भारतीय संदर्भात कसा येईल, आखूड केलं असं नाही, कमी दर्जा दिला असं नाही, टीचभर त्याला केलं असं नाही, तत्त्वज्ञानातून बाहेर फेकलं असं नाही, अत्यंत हिताचं केलं, अत्यंत लक्षवेधी केलं, अत्यंत मौलिक केलं. ते जर केलं नसतं तर हे दिवस जे आपल्याला दिसतात हे दिवस आले नसते. बाबासाहेबांनी मर्यादित केलं असं नाही आहे. आणि हे करत असताना आपण घटनानिहाय समजा आपण जात गेलो, एक विचारधारा या देशामध्ये ती घटना ही त्यांचं भांडवल आहे. येस्टरडे हा त्यांचं मूळ कॅपिटल आहे. कालचं वैभव, आस्था, श्रद्धा, विश्वास, रूढी, परंपरा हे सगळं त्याचं मूळ धन आहे. आपलं ते नाही आहे. उद्या
आज परिवर्तन, बदल, कल्याणकारी ह्या ज्या सगळ्या गोष्टी ज्या राहतात आपल्याला, हा सगळा आपण तिकडे तिकडे घेऊन जाणार आहे. एक जर आपण असा विचार केला तर नेमक्या शब्दात जर सांगायचं असलं तर हा काल आणि उद्या या दोघांचा हा संघर्ष आहे. आजला, टुडेला पास्ट ओढून नेते आहे, टुडेला फ्युचर आपल्याकडे ढकलून नेते आहे. आपण उद्याचे पक्षधर आहोत. हा जो लढा आहे ना, हा खऱ्या अर्थानं जर समजा आपण विचार केला तर हा काल आणि उद्याचा आहे आणि आपण उद्याचे पक्षधर आहोत. ही मांडणी करत असताना ते तत्वज्ञानाच्या पोतडीतच संबंध गोष्टी आपण बसवू आणि स्मरणाच्या फ्रेममध्येच समजा आपण टाकू तर तो काय होईल की पुष्पहार घालण्याचा विषय होईल, तो पुतळ्याचा विषय होईल, तो स्मारकाचा विषय होईल. आपलं तसं नाही आहे. ते आपलं विषय पुतळा स्मारक नाही आहे. आणि ती जी प्रक्रिया आहे, मोठ्याचं स्मरण करताना लहानाला पूर्ण विसरून जावं असं नाही आहे. ते त्याचं कारण असं आहे की 13 ते 17 ते कोलंबियाला आहेत, 20 ते 23 ते लंडनला आहेत. आयुष्यभर त्यांनी अस्पृश्यता पाहिली आहे आणि भोगली आहे. अत्यंत जवळून त्यांनी डबक चाळीमधलं ते जीवन पाहिलं आणि गावातलं जीवन पाहिलं आहे. ते त्यांच्यासाठी नवं नाही आहे, पाहिलं आहे त्यांनी. मग त्यांनी जग पाहिलं. पहिल्या दर्शनामध्ये समजा ते अमेरिकेला गेले आणि दुसऱ्या दर्शनामध्ये जर ते लंडनला गेले आणि जसं आता विशाखा बोलली तसं, अरे त्यांच्या समोर महायुद्ध घडते आहे. ते जर म्हणजे 13 ते 17, 14 ते 18 तर म्हणजे महायुद्ध पहिलं त्यांच्या समोरच घडलं. तेव्हा ते तर अमेरिकेमध्ये होते आणि महायुद्धामध्ये अमेरिका हा एक पक्ष होता. म्हणजे साक्षात त्यांनी महायुद्ध पाहिलं आहे. 23ला संबंध म्हणजे प्रॉब्लेम ऑफ रुपी वगैरे लिहून DSC वगैरे घेऊन तेव्हा जेव्हा आले, हे 1923 पासून मी संक्षिप्त तुम्हाला सांगेन. आणि तिथे आता त्यांच्या जीवनाचा जो प्रारंभ होतो आहे की नाही, मधल्या काळामध्ये साऊथ बेरे कमिशनच्या पुढे त्यांनी साक्ष दिले, परंतु त्यांच्यामध्ये मर्यादा होत्या. 1918ला आलेलं साऊथ ब्युरो कमिशन, साऊथ ब्युरो हा अध्यक्ष होता, सोबत त्याच्या 7 लोक होते. त्यातले एकूण ते 5 आणि 3 की 4 असं काहीतरी ते होतं. त्यातले भारतीय पण होते त्याच्यात, त्या कमिशनमध्ये. साऊथ ब्युरो कमिशनला साक्ष देताना सिडनहॅम कॉलेजमध्ये बाबासाहेब हे अस्थायी प्राध्यापक होते. त्यांनी केवळ निवेदन नाही दिलं, तो त्यांनी संक्षेपमध्ये प्रबंध दिला होता. कारण त्यांनी 1913ला कास्ट इन इंडिया हा प्रबंध लिहिला होता. भारतातल्या जाती हा विषय त्यांनी 1913लाच अमेरिकेमध्ये राहून लिहिलं होतं. त्यांचं पूर्ण लक्ष भारतावर होतं, त्यांचा पूर्ण अभ्यास भारतावर होत्या. त्यांच्या डिग्र्या लंडनच्या होत्या, त्यांच्या डिग्र्या कोलंबियाच्या होत्या, परंतु अभ्यास विषय एक तर इंग्रज शासन होतं किंवा भारत होता. तुम्ही त्याच्या संबंध प्रबंधाच्या आणि डिग्र्यांचा जर अभ्यास विषय विचार, मग ती MAची असो, ती PhDची असो, ती DSCची असो, त्या संबंध डिग्र्यांचं जर तुम्ही पाहिलात किंवा त्यांनी त्या काळामध्ये जे लिहिलं आहे, एकतर विषय आहे इंग्रजांचं शासन प्रशासन किंवा एकतर विषय आहे भारत. विदेशातल्या डिग्र्या भारतातला अभ्यास करून त्यांनी घेतल्या आहे. भारताला जेवढं समजून त्यांनी घेतलं, मला नाही वाटत इतरांनी कोणीतरी केलं. आणि हे सगळं समजून घेतल्यानंतर 1924ला मी जे आता म्हणतोय ते महत्त्वाचं आहे की 1924ला त्यांनी बहिष्कृत हितकारणी सभा काढली आहे. ही त्यांच्या आयुष्यातली पहिली संस्था आहे. आणि आपण जे म्हणतो शिका, संघटित राहा आणि संघर्ष करा,
हे तिन्ही जे दिलं आहे हे बहिष्कृत हितकारणी सभेची ब्रीदवाक्य आहेत. बहिष्कृत हितकारणी सभेची कामकाज अधिवेशन सभा संमेलन सुरू असताना बाबासाहेबांची विधानसभेमध्ये राज्यपाल नियुक्ती करतात आणि राज्यपाल नियुक्ती करत असताना मुंबईच्या अधिवेशनामध्ये महाडच्या विषयीचा कुणीतरी एक ठराव ठेवतो एक सदस्य की महाड नावाच्या गावात नगरपालिकेने तलाव हा सर्वांसाठी खुला केल्याच्या नंतरही तुम्ही त्या घटनेला दैवीकरणाच्या दृष्टीनं पाहाल की चळवळीच्या दृष्टीनं पाहाल, तुम्ही कमी करा असं मला म्हणायचं नाही, परंतु जाणीवपूर्वक तुम्ही प्रत्येक घटनांचं जर दैवतीकरण कराल तर आपण हिंदुत्वाच्याच मार्गाने चाललो असं होईल. बोलत काय प्रत्येक घटनांचं समजा आपण असं कराल तर आपण त्या दिवशी आपण तर्क करण्याची, पुढे जाण्याची, चळवळ करण्याची, महाड हा वाक्याचा प्रारंभ आहे, पूर्णविराम कुठे आहे म्हणलं काय. आणि हा प्रारंभ म्हणजे किती कुठे जाईल, कुठपर्यंत जाईल, ही जी दृष्टी आहे ना, या दृष्टीकडे समजा आपण नाही गेलं, ही जी आणि ज्या देशात आपण राहतो त्या देशामध्ये हिंदुत्व हे लोकसंख्येने इतकं मोठं आहे, माध्यमं ही त्यांची इतकी सशक्त आहेत, मनोरचनेवर प्रभाव करणारी संबंध साधनं ही त्यांची आहेत, अभ्यासक्रमावर सगळा पगडा त्यांचा आहे, बालपणापासनं तर सवंगडी जे मिळतात ते त्यांचे आहेत. आणि या संबंध गोष्टींचा जो प्रभाव असा पडतो की कालमध्ये रममान व्हायची ही उपजत वृत्ती आपल्यामध्ये येते आणि मग आपण उद्याकडे विस्मरणाकडे आपण जातो किंवा तो आपला अभ्यास विषय होत नाही. आपली चळवळ म्हणजे अभ्यासक्रम आहे, आपली चळवळ म्हणजे अभ्यासक्रम. आज आता हा इतिहासाला इतका कामाचा नाही आहे, टाकून द्यावा, नवीन घ्यावं. ही घेत राहील, देत राहील, जात राहील, ही पुढं सरकणारी आहे. आणि तिथे जेव्हा बाबासाहेबांना असं दिसते मग तुम्ही साधेपणानं पहा ना एकदा. तुम्ही महाडच्या सत्याग्रहाला किंवा महाडच्या संग्रहाला साधेपणानं का नाही पाहत? तुम्ही साधेपणानं समजा पाहिलात तर उद्या साधेपणानं करण्याची तुम्हाला सुद्धा स्फूर्ती येईल. तुम्ही त्याला समजा दैवी घटनेनं पाहाल, बापरे, हे बापरे वगैरे नाही आहे. ही जी काय आहे की आणि ती जी प्रक्रिया समजा आपण घेत गेलो, हाऊसमध्ये एक सदस्य म्हणतो की तलावामध्ये महानगरपालिकेने तो खुला केल्याच्या नंतर सुद्धा तिथे अस्पृश्यांना पाणी पिऊ देत नाही. ही बाबासाहेबांनी उचलून घेतली. ही बाबासाहेबांनी उचलून घेतली. नाही लिहिलं असेल ती गोष्ट, परंतु एक गोष्ट काय केलं पाहिजे, या देशातल्या लोकांच्या बंदिस्ततेचं, गुलामगिरीचं, दास्यतेचं, अंधारात जगण्याचं, पराकोटीचं म्हणजे काय की माणूस पण हिरावण्याचं सारं समजा पायाकुंत असेल तर ती त्याची झालेली मानसिकता. आणि या मानसिकतेतनं जर त्याला बाहेर काढायचं असेल तर बाबासाहेबांनी ठरवून घेतलं की नाही, महाडचा उपयोग केला पाहिजे. वापर केला हा शब्द नाही म्हणतो मी. एक बाब अशी आहे की नगरपालिकेचा ठराव आहे, मुंबईच्या हाऊसमध्ये हा विषय येऊन गेला आहे आणि हा विषय इंग्रजांच्या लक्षात आणून द्यायचा आहे. यावेळेस वरिष्ठ हिंदू आपल्या विरुद्ध आहेत, इंग्रज इथे सत्तेवर असताना सुद्धा ते आपल्या बाबतीमध्ये उदासीन आहेत. या दोन्ही अडकित्यातनं आपल्याला समजा मुक्ती पाहायची असेल आणि तिथे बाबासाहेबांनी जे केलं हे तुम्हा आम्हाला इतिहास आहे. आता तिथे केल्याच्या नंतर बाकी जे घडलं ते तुम्हा आम्हाला विस्मरणात टाकणारे होता कोण? तुम्ही का तुम्ही विस्मरणात टाकता?
महाडचं पूर्ण स्मरण करत असताना त्या प्रक्रियेला आपण का मारून टाकावं? त्या बाबासाहेबांनी केवळ महाडच्या तलावातलं पाणी प्राशन करून हा संबंध विषमता विरोधी संग्रामाचा पूर्ण लढा उभारला असं का तुम्ही मानता? तुम्ही घटनेला एका पूज्य करताना हा सगळा परिश्रमाचा जो लढा आहे हा विस्मरणात टाकणारे तुम्ही आम्ही कोण? कोण आहात तुम्ही? कोण आहे मी? कोण ते इतिहासकार? का त्यांनी असं लिहावं? का बाबासाहेबांना बळजबरीनं तुम्ही देव बनवण्याच्या मागे लागता? मोठा माणूस होता, महापुरुष होता, गळ्यातलं ताईत होतं, मुक्तिदाता होता, पण माणूस होता. भगवान बुद्धाला पाहिल्याच्या नंतर देव कधीच वाटत नाही. काय कारण आहे? येशू ख्रिस्ताला पाहिल्याच्या नंतर वाटते की हा देव असावा, कारण त्यांनी मान्य केलं की मी ईश्वराचा पुत्र आहे. तो जरी म्हणजे काय आहे की मस्जिदमध्ये जाणारा माणूस जरी त्याचा अल्लाचा फोटो जरी नसला तरी त्यांनी सांगितलं आहे की मी ईश्वरानं पाठवलेला दूत आहे. भगवान बुद्धाला जगभर कोणीही देव मानत नाही. ही जी किमया आहे, बाबासाहेबांनाही माणूस मानूनच खूप मोठा मानलं पाहिजे. त्याचं दैवतीकरण समजा आपण केलं तर सगळा लढा हा संपण्याकडे जाईल. बरं, ही जी बाब आहे आणि या बाबीतलं समजा आपण ते मोलाचं रहस्य जर आपण नाही ठेवलं तर उद्या मग बाबासाहेबाच्या नंतर एखादा कोणी होईल. हे सगळे असते रस्ते सगळे बंद करून टाकू आपण. तिथे हिंदुत्व आणि तिथे हिंदुत्वाला पोचणारी जी विचारधारा आहे ते बाबासाहेबांना पुतळ्यातनं मोठ्यातनं ते खूप करण्याचा प्रयत्न करतात. बाबासाहेबांचा विचार करत नाहीत. ही जी बाब आहे, मी तुम्हाला महाडचं सांगत होतो. मग 20 मार्च 1920ला पाण्याचं झालं. मग काय बाबासाहेब थांबून गेले? हे महत्वाचं आहे. हे जे आहे ना, हे महत्वाचं आहे. आणि मग ते मुंबईला आल्याच्या नंतर हे बा इथे मला नेमकेपणा हे सांगायचं आहे की बाबासाहेबांच्या या संघर्षाचा जो नेमकेपणा आहे जागतिकीकरणाच्या विरुद्ध आहे असं मला म्हणायचं नाही आहे. त्यातला जो नेमकेपणा आहे, मग त्यांना 1927च्या महाडचा जो संघर्ष झाल्याच्या नंतर पटकन 13 दिवसांनी ते बहिष्कृत भारत काढतात. बहिष्कृत भारतातला पहिला अग्रलेख लिहितात, पुनश्च हरिओम. हिंदू होते तेव्हा वाईट मानण्याचं काही कारण नाही आहे, कारण टिळकांनी जेव्हा केसरी काढलं होतं तर पहिला अग्रलेख लिहिला होता पुनश्च हरिओम. त्यांनी सरळ लढाई ठेवली होती की हा टिळक जर आपल्या लोकांचं जागरण करत असेल आम्ही करू. आणि मग दुसरा, तिसरा आणि चौथा हे जे 3 अग्रलेख लिहिले, धर्मसंगर आणि इंग्रजांची जबाबदारी. 15 दिवसानंतर परत अग्रलेख लिहिलं, वरिष्ठ हिंदूंची जबाबदारी आणि हिंदू धर्म. 15 दिवसानंतर तिसरा अग्रलेख लिहिला, अस्पृश्यांची जबाबदारी. तिसऱ्या अग्रलेखात बाबासाहेबांनी मन खोलून लिहिलंय की तुम्हाला प्रतिकार योग करावा लागेल. तुम्ही त्यांचे वंशज. ते बाबासाहेब लिहितात, महाडच्या घटनेच्या नंतर, महाडचं पाणी प्राशन केल्याच्या नंतर हे त्याला जोडून आहे. पाणी प्राशनाच्या नंतर त्यांनी हिंदू धर्माचा संबंध लोकांचं लक्ष वेधलं, इंग्रज सत्तेचं लक्ष वेधलं. परंतु त्याच वेळेस त्याला जोडून जे पाऊल आहे, आंबेडकरी चळवळ म्हणजे चालते पाऊल आहेत. आंबेडकरी चळवळ म्हणजे कदाचित उंच उडी नसेल, आंबेडकरी चळवळ म्हणजे कदाचित म्हणजे पडणे नसेल, खूप धावत जाणे नसेल, परंतु ते चालते पावलं आहेत. ते सतत सतत चालते असावे. आंबेडकरी चळवळ हा थांबा नाही आहे. इट्स नॉट अ स्टेशन. काही वेळासाठी थांबू शकता. आणि तिथे मग त्यांनी केलं की एकदम हे बा, तू मार जरी असला त्या खरड्याला
रायनाक महाराणी जे केलाय त्याचा वंशज आहे तो. त्या पावनखिंडीला सिद्धनाथ महाराणी जे केलाय त्याचा वंशज आहे तू. त्या भीम्या कोरेगावला पेशवाईला संपवताना ज्या शूर महाराजांनी केलाय त्याचा वंशज आहे तू. तुला प्रतिकार योग करावा लागेल. मला माहिती आहे, बाबासाहेब लिहितात तिथे, मला माहिती आहे की महाराजांची स्थिती किंवा अस्पृश्यांची स्थिती एकदम हलाखीची आहे. तुम्ही 100% पराधीन आहात, माहिती आहे मला. त्यांच्याशिवाय तुमचं काही जगू शकत नाही, भागू शकत नाही, माहिती आहे मला. तुम्ही प्रतिकार योग केल्याच्या बरोबर तुम्ही खूप हलाखीत जाल, माहिती आहे मला. तरीही तुम्हाला तुमची मुक्ती पाहायची असेल तर तुम्हाला प्रतिकार हे करावंच लागेल. ही जी प्रक्रिया आहे यार, असं बोललात काय तुम्ही एकाला स्मरणात ठेवून बाकी विस्मरणात टाकाल तर नका करू असं. कोणी करू नये असं, किंवा समजून तरी घ्या मग. आणि मग ते केल्यानंतर मार्च 28ला हे बा बहिष्कृत भारतामध्ये लिहिल्यानंतर मार्च 28ला बजेट अधिवेशन होतं हाऊसमध्ये. आणि हाऊसमध्ये बस बजेट अधिवेशन झाल्याच्या नंतर 27ला लागून 20 मार्च 1927ला महाडच्या 14 तळ्याचं पाणी प्राशन करून धर्मसंघाचा लढा उभा केलेला हा महापुरुष 13 दिवसानंतर बहिष्कृत भारत नावाचा एक दैनिक काढतो, साप्ताहिक काढतो, तिथे 3 अग्रह लिखतो. त्यानंतर मग 1928 हे साल उगवतं, त्याचं विधानसभेचं बजेट अधिवेशन होतं आणि मार्चच्या बजेट अधिवेशनामध्ये तो बिल ठेवतो, महार वतन संपली पाहिजे. महाडच्या इतकीच महारचं वतन बिल नष्ट करण्याचं बिल तेही तेवढंच महत्वाचं आहे. महार त्या काळामध्ये केवळ महारकीचे वतनाचे जे बिल जे बलूत होतं केवळ त्याच्या अधिकारात. तिथे बाबासाहेब हाऊसमध्ये बोलतात की हे महारकी जे आहे याचं जरी महार वतन बिल नाव असेल तरी 20व्या शतकातली ही नंबर 1ची गुलामगिरी आहे, बाबासाहेब हाऊसमध्ये बोलतात. मला सांगायचा मुद्दा असा आहे की महाडच्या पाणी प्राशनाला घेऊनच बहिष्कृत भारत आहे. बहिष्कृत भारताला घेऊनच 28 मार्चमध्ये बजेट अधिवेशनामध्ये ते महार वतन बिल नष्ट करण्याची मागणी करतात. आणि तिथे ते समजून सांगतात की अनेक वर्षापासनं याला हे जे महारकीचं वतन मिळते आहे त्याच्यामुळं हा काही करण्याच्या लायक उरला नाही, याची वतनं नष्ट झाली पाहिजे. आणि तेव्हाच तो उठून उभा राहील. तर ही जी सर्व कष्टता जी आहे तिथेच ते बाळासाहेब मग हाऊसच्या बाहेर महार रेजिमेंटची स्थापना झाली पाहिजे म्हणून त्याच महिन्यामध्ये मागणी करतात. त्याच बजेट अधिवेशनामध्ये बाळासाहेब मागणी करतात. का नाही मग तुम्ही ते सांगत ते की आमच्या भगिनींनी का ती गोष्ट सांगू नये की पहिला हा माणूस भारतातला की हाऊसमध्ये असं म्हणतो की काम करी ज्या स्त्री आहेत त्यांना ती प्रसूती रजाला काय म्हणतात, मॅटर्निटी लिव्हची पहिल्यांदा त्यांनी मागणी केली आहे. मॅटर्निटी लिव्हची जी मागणी आहे मार्च महिन्यातल्या 1928ला. का मग तुम्ही 14 तळ्याच्या पाण्याचं प्राशन जितकं महत्वाचं आहे तितकं मॅटर्निटी ची जी मागणी केली आहे ती अजिबात बिलकुल महत्वाची नाही आहे. अरे वा म्हणजे अवघड आहे पण सगळं. तुम्ही हे जे हिंदुत्वाच्या नादी आपण समजा या सगळ्या गोष्टींच्या नादी आपण लागतो, हा पहिला माणूस होता की मॅटर्निटी लिव्हची त्यांनी हाऊसमध्ये मागणी केली 1928ला. महाडच्या 14 तळ्याच्या काही महिन्यानंतर. लहान सहान घटना आहे. सुचलं कोणाला? किती गवगवा करता रामवर त्या राजा राममोहन रायांनी सत्यप्रतीची बंदीची मागणी केली. किती किती टनटन 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 सांगत राहतात, किती वेळा सांगतात.
अरे त्या राजा राममोहन रायच्या मोठ्या भावाची बायको जेव्हा जडताना पाहिली त्यानं, माझ्या वहिनीला जडताना पाहिलं, तेव्हा त्याला वाईट वाटलं. अरे काय हे सांगता माहिती, राजा राममोहन रायांनी सतीप्रथा बंदची मागणी केव्हा केली? या सख्या भावाला मृत्यू झाल्याच्या नंतर आपली आवडती वहिनी त्यांनी चितेवर जडताना पाहिली तेव्हा त्यांनी केली. बाबासाहेबांनी असं केलं काय? आणि ते महार वतन बिल मांडताना बाबासाहेब म्हणे की या महार वतन बिल नष्ट करताना या बिलाचं नाव जरी महार असेल तरी 1000 लोकसंख्येच्या काळामध्ये हजारातनं 10 मांग, हजारातनं 19 चंबार, हजारातनं 50 महार, हे सगळे जे आहेत या सगळ्यांच्या विकासाचा तो नाद आहे. हे विसरून जायचं आपण. हा, ही जी मागणी आहे हे आपण विसरून जायचं की म्हणजे तो माणूस चौफेर कसं लक्ष ठेवून ह्या चळवळीला घेऊन जातोय. त्याच्या हे माहिती नसेल की रामजी आंबेडकरनी 1895ला सेनेतून राजीनामा दिला, उगाच दिला. त्यांना वय उरलं होतं. अरे 1891ला बाबासाहेबांचा जन्म झाला आणि 1895ला त्यांनी निवृत्ती स्वीकारली, उगाच स्वीकारली. त्या काळामध्ये अस्पृश्यता चरमकोटीला होती. संबंध वरिष्ठ हिंदूंनी इंग्रज सत्तेला तक्रार केली होती. ही रामजी आंबेडकर आणि जेवढे महार आहेत हे सगळे अस्पृश्य आहेत, यांना सैन्यातून काढून टाका म्हणे. आणि हे करत असताना इतका दबाव होत होता की स्वेच्छापूर्वक रामजी आंबेडकरनी 1895ला स्वेच्छेने राजीनामा दिला. बाबासाहेबांचं वय तेव्हा केवळ 4 वर्षाचं होतं. नंतर मग महाराजांना पहिलं महायुद्ध सुरू झाल्याच्या नंतर मग इंग्रजांनी घेतलं. परत बाबासाहेबांनी 1928ला महार रेजिमेंटची पहिल्यांदा मागणी केली. ती मागणी दुसरं महायुद्ध जेव्हा 1939ला सुरू झालं ते 1941ला महार रेजिमेंटची मागणी पूर्ण झाली. आज 2024ला महार रेजिमेंट आहे की नाही मला नाही माहिती. आहे सांगायचा मुद्दा असा की ही जी सलगता आहे इथे टीका टिप्पणी नाही आहे. हा जो म्हणजे काय की तर्क म्हणून जातो मग आपलं सगळं. आपण त्याच्या ह्या म्हणजे त्याला धरून महारला धरून बहिष्कृत भारत आहे, बहिष्कृत भारतला धरून बजेट अधिवेशन आहे, बजेट अधिवेशनला धरून स्त्रियांची प्रसूतीपूर्व रजेची मागणी आहे, सोयी सवलतीची मागणी आहे. महारला धरूनच महारकीचं वतन बिल रद्द व्हा ही मागणी आहे. महारला धरूनच महार रेजिमेंटची मागणी आहे. हे असं का सांगू नये? काय छाया चुकीचं आहे काय? नाही खरं खरं सांग, चुकतो का मी? नाही का असं नाही म्हणायला पाहिजे काय? काय काय फोटो फ्रेमचा विषय आहे का हा? मी एकदा समजा ते तरी मला ना कोणाच्या विरुद्ध बोलायला त्रास होतो बरं, मी नाही बोलत असं कधी. पण मी एकदा त्यांना म्हटलं तो मला मग आयुष्यावर माझ्याशी बोललाच नाही हो. तो माझा मित्र होता, माझ्या मनात काहीच नव्हतं हो, खरंच काहीच नव्हतं. मी त्यांना एवढंच म्हटलं की तुम्ही हे जे संविधान चौकात जो बाबासाहेब पाणी प्राशन करताना दाखवला, तो मित्र होता माझा, मला दादा म्हणायचा. त्याला वाटलं मी चूक काढली. नाही हो, माझा असा हेतू नव्हता. मी म्हटलं ते पाणी प्राशन करताना बाबासाहेब ते 36च वर्षाचे होते आणि तुम्ही ती इथे पूर्ण बाबासाहेब दाखवला. मी काय म्हणालो माहिती काय? आता काय मी काय खोट काढली काय? मी साधेपणाने त्यांना म्हटलं, आता बोलल्या म्हणे दादा कोणाशी बोलायचं नाही म्हणे, नाही तर झालं असं. हो, मी साध्या मनात त्यांना म्हटलं की तुम्ही जे पाणी पिताना बाबासाहेब दाखवून राहिले सुटाबुटात हे ते, पण तेव्हा बाबासाहेब तर 36च वर्षाचे होते. म्हटलं काय बोलायचं नाही म्हणे कोणाला. नाही, ते मरण पावले आता.
तुम्ही नाव ऐकलं असेल ना, हेमंत नागदिवे. नाही पण जाऊ द्या, पण ते मग माझ्याशी बोललेच नाही असंही होते. अवघड आहे की नाही हे सगळं. पण समजा त्या अर्थानं पाहिलं तर, खरं पाहिलं त्याची काय माझं काय चूक होतं, पण मला तर नाही वाटत काही काय. हा ना, अडचणच होते. जवान बाबासाहेब दाखवू कसा काय असेल, काहीतरी डोकं लावायला पाहिजे होतं. जाऊ दे. ती ही जी बाब आहे, या या गोष्टींच्याकडे आपण असं जर घेऊन गेलं ना, तर आपला प्रवास पुढं जाईल यार. आपण जो आहे ना, त्यांनी आता कार्ल मार्क्सचा विरोध केला. कार्ल मार्क्सचा विरोध जो कठोरपणे बाबासाहेबांनी दाखवायचं होतं की साला हे म्हणजे लोहचुंबक आहे. हे म्हणजे कार्ल मार्क्स तत्वज्ञान हे लोहचुंबक आहे. यातनं जर मला बाहेर काढायचं असेल तर त्यांना फारकत दाखवली त्यांनी, की यांनी त्याच्या काळामध्ये सामाजिक दास्य त्यांनी नाही पाहिलं, त्यांनी जातीयता नाही पाहिली, त्यांना अस्पृश्यतेची झळ नाही पोहोचली, त्याच्यामुळे त्यांना नाही सुचलं असेल. आणि म्हणून जर हे करायचं असेल तर या सगळ्या गोष्टींना तुम्हाला मान्य करावं लागेल. म्हणून तो आपल्या सगळ्या विरोधात गेला असं नाही आहे. ही मान्यता करत असताना, तो प्रवास आपण घेत असताना, 28ला ज्यावेळेस मी तुम्हाला सांगत होतो की बजेटमध्ये, परत मी तुम्हाला अजून एकदा तो रिपीट करतो की महाडचा, कारण आता बाबासाहेब हे कंबर कसून मुक्तीच्या लढ्यामध्ये उतरले होते आणि मुक्तीच्या लढ्यामध्ये उतरताना त्यांना हे दिसत होतं, त्यांना हे संबंध थोरा मोठ्याचे कामं दिसत होते, त्याच्या मागे चॅरिटीचा भाव आहे हेही दिसत होतं. त्यांनी महात्मा फुलेंना नाकारलं, शाहू महाराजांना नाकारलं, सयाजीराव गायकवाडांना नाकारलं असं नाही आहे ते. त्यांनी म्हणजे नारायणराव चंदावरकरांना नाकारलं, महर्षी शिंदेला नाकारलं असं नाही आहे. त्यांनी गोपाळदास वल्लंगकरांना नाकारलं किंवा किसन फागू बनसोडला नाकारलं असं नाही आहे ते. त्यांना त्यातलं काय अपुरेपण आहे हे त्यांच्या लक्षात येत होतं. आणि पूर्णता काय असू शकते, पूर्णता अशी जर असेल तर ह्याच्यामध्ये ही जी मेंटल स्लेव्हरी जी आहे, हे जे मानसिक दास्य आहे, हे मानसिक दास्य याचा आधी काढावं लागेल. आणि मानसिक दास्य काढताना याची प्रतिकारशक्ती आधी वाढवावी लागेल. आणि प्रतिकारशक्ती वाढवताना याची झेलण्याची कुवत जी आहे ती वाढवावी लागेल. नाही तर हा जोहार मायबाप करतच हा जगत राहील. आणि ती वाढवण्याच्यासाठी बाळासाहेब अशी चालले एका अर्थानं पुढं. आणि 28च्या नंतर मग 1930 येतं, नाही 28लाच मग सायमन कमिशन येतं. मग सायमन कमिशनला ते आपली साक्ष देतात. ती साक्ष सुद्धा लघु प्रबंध आहे. आणि मग इंग्रजांना असं वाटतं की सायमन कमिशनला यांनी साक्ष दिली, हाऊसमध्ये यांनी महारकी वतन बिलाचं रद्द करा म्हणून मागणी केली, ह्यांनीच म्हणजे काम करणाऱ्या स्त्रियांच्या प्रसूती रजेची मागणी ह्यांनीच केली. याच माणसांनी महाडच्या तलावामध्ये एक लोकसंग्राम उभा केला. म्हणजे एक स्वतंत्र लढाईचं अस्तित्व घेऊन लढणारा हा माणूस आहे. ही इज ट्रू लीडर ऑफ डाऊन टूडस. हे कुणी केलं माहिती आहे का? इंग्रजांनी ॲक्सेप्ट केले, हे समजून घेतलं पाहिजे आपण. आणि मग जेव्हा सायमनला असं वाटलं की आता सगळीकडून मागणी होते आहे, तुम्ही बोर तर नाही होऊन राहिले, सगळीकडून अशी मागणी होते आहे. तुम्ही एक लक्षात घ्या आधी की 1920ला काँग्रेसला गांधींनी ताब्यात घेऊन टाकलं होतं. टिळकांचा मृत्यू 1920ला होऊन गेला होता. टिळक हे आधी सामान्यांचे आहेत, स्त्रियांचे आहेत, तिसऱ्या श्रेणीमध्ये प्रवास करणारा माणूस आहे, मिठाचा सत्याग्रह करतो. माझा देश नागडा तर मी नागडा असं राहतो. रेल्वेच्या तिसऱ्या डब्यामध्ये प्रवास करतो. सामान्यांचा नेता आहे अशी प्रतिमा निर्माण झाली होती. बाबासाहेबांना हे तेव्हा सुचत नव्हतं.
आता एकदम गांधी एकदम कळले नव्हते. बाबासाहेबांनी स्वतःचा रस्ता मोकळा करून टाकला होता. मला आता ही संबंध माणसांनी जेवढे करून राहिले आहेत या सगळ्यांच्या अतिरिक्त एक स्वतंत्र जर अस्तित्वाचा लढा उभा करायचा असेल तर मानसिक दास्य काढावं लागेल. आणि मानसिक दास्य काढताना जे जे करता येईल ते करता येईल. कमी नसतो ते. आता तुमच्या माझ्या नशिबामध्ये बलूचं त्यावेळेस नव्हतं. तुमच्या माझ्या नशिबामध्ये महारकीची जी वतनदारी होती ती नव्हती. वतनदारी काढण्याचं बिल या माणसांनी मांडलं. महाराजांना राग येण्याच्या ऐवजी त्यांना असं वाटायला लागलं की हा माणूस जे सांगते हे खरं तर असेल यार. हा माणूस म्हणजे काय की पाण्यासाठीही लढतो. हा माणूस म्हणतो महारकी सोडा म्हणतो, सरकारने दिलेल्या सवलती सोडा म्हणतो. वतनदारी बिल ही इंग्रज सरकारने दिलेलं होतं, हे सोडून द्या म्हणतो, सरकारला मागणी करतो. तेव्हा यांना वाटायला लागलं की या माणसामध्ये खऱ्या अर्थानं कल्याणकारी काम करण्याची किमया याच माणसात आहे. आणि तिथे मग बाळासाहेबांना सायमन कमिशन जेव्हा येतं तिथे मग बाळासाहेब सांगतात की नाही, त्यांना या संबंध हिस्स्यामध्ये यांचा पण वाटा मिळाला पाहिजे ही अशी मागणी करतो. आणि मग सायमन जेव्हा इंग्रज आपल्या पंतप्रधान जॉर्जला किंवा पंतप्रधान रॅमसे मॅकडोनाल्डला जो अहवाल सादर करतो त्या अहवालामध्ये तो नमूद करतो की तुम्हाला जर भारतातल्या संबंध लोकांना, संबंध गटाच्या लोकांना जर बोलवायचं असेल तिथे आता तुम्हाला अस्पृश्यांचा पण एक गट मान्य करावा लागेल. ही महाडच्या लढाईची, ही बहिष्कृत भारताने लिहिलेल्या लढाईची, ही बजेट अधिवेशनमध्ये केलेल्या मागणीचं हे यश आहे. हे सायमन कमिशनला दिलेल्या साक्षीचे यश आहे. हा समुच्च यश आहे. हा केवळ एका घटनेचा यश नाही, हा प्रक्रियेचा यश आहे. ह्या समुच्चय यश मागणीचे यश आहे. ही मुक्तीची दृष्टी जी आहे त्या मुक्तीच्या दृष्टीचे यश आहे. आणि पहिलं मग यश बाळासाहेबांच्या आयुष्यामध्ये येतं. आणि पहिल्या राऊंड टेबल कॉन्फरन्सला 1930च्या बाळासाहेबांना रितसर निमंत्रण येतं की तुम्ही अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून लंडनला या. हे तुमच्या माझ्या जीवनातलं पहिलं यश आहे. जर तिथे गेले नसते बाळासाहेब तरी प्राप्ती. आणि तिथे मग आता तिथे त्यांना गांधी कळले. हे बा, जरी आपण ते सांगत नसलो, जरी आपण ते, अरे महाडच्या सत्याग्रहाच्या वेळेस पेंडालमध्ये गांधीचा फोटो होता. आता असं कोणी सांगितलं तर मला एक जण अजून थोबाडात मारेल. पाणी प्राशन करत असताना त्या पेंडालमध्ये गांधीचा फोटो होता. म्हणजे काय बाळासाहेब गांधीवादी होते असं नाही. तेव्हा गांधी स्पष्ट झालेले नव्हते. तेव्हा अस्पृश्याच्या प्रश्नावर सामान्यांचा नेता म्हणून, आता बाळासाहेबांच्या सोबत ब्राह्मणही होते, इतर समाजाचे लोक होते, कोणत्या कोणत्या गोष्टीमध्ये लक्ष देतील फोटो लावून टाकला. RSSच्या सगळ्या लिखाणामध्ये राहते माहिती आहे का की बाबासाहेबांनी गांधीचा फोटो लावला होता. खरं सांगतात काय? नाही सांगत. ही जी गोष्ट आहे मग बाळासाहेबांना लक्षात येतं. आणि तिथे मग पहिल्यांदा जग स्थिमित होते. तिथे बाळासाहेब म्हणतात की जेव्हा इंग्लंड आणि फ्रान्स या दोन देशांची लोकसंख्या एकत्र केल्याच्या नंतर जितकी लोकसंख्या होईल तितक्या संख्येनं लोक तिथे अस्पृश्य म्हणून आहेत. तुम्ही वारंवार केवळ मुसलमान आणि हिंदू या दोघांमध्येच विभागणी करतो म्हणता. इतक्या मोठ्या संख्येनं राहणारा तिथे समूह असताना सुद्धा तुम्ही दुर्लक्षित करता, बेदखल करता, चर्चेत सुद्धा घेत नाहीत. तेव्हा जगाला पहिल्यांदा कळतं की अस्पृश्यता नावाचा काही प्रकार आहे. पहिल्यांदा जग स्थिमित होऊन जातं, हेडलाईन्स होतात. अनटचेबिलिटी हा प्रकार त्यांना माहिती नव्हता. हे सगळे विदेशामध्ये शिकायला जायचे
आमच्या देशात अस्पृश्यता आहे हे नाही सांगायचे, सतीप्रथा सांगायची. बायांना शिक्षण देत नाही हे सांगायचे, अस्पृश्यता नव्हते सांगत. अस्पृश्यता जगाला नव्हती माहिती, खरंच सांगतो. अस्पृश्यता सांगणारा कोणी माणूसही नव्हता. कोण सांगेल? सगळेच अस्पृश्यांना सोडून सगळेच लोक अस्पृश्यता पाळत होते. कशाला सांगतील? सगळ्यांनाच वाटे की हे कायम आपल्या गुलामात असले तर काय वाईट. सगळेच तसे होते. सगळे म्हणजे काय की अरे दया करा रे, माणसंच आहेत रे ते, दे आर पीपल्स ऑफ गॉड आहेत यार. अरे हरिजन आहेत रे ते, देवाचे लेकर आहेत रे, माणुसकीनं वागा रे, असं सांगायचे. इतरांचं मन वळवायचे. असं नाही सांगायचं बे तू माणूस आहे साल्या, बरा पायात उभारा, ताकदीना लढ तू, असं कोणीच नव्हते सांगत. काय सांगत होते? इतरांची मनधरणी करत होते. या चक्रातनं बाबासाहेबांनी जेव्हा काढलं राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये, काँग्रेसने बहिष्कार टाकला होता. पहिल्या राऊंड टेबल कॉन्फरन्सला गांधीजी नव्हते. गांधीजी बारीक लक्ष ठेवून होते, अत्यंत बारीक ग्रस्त असतील, लक्ष ठेवून होते ते. आणि तिथे मग जेव्हा मांडलं तिथे बाबासाहेबांनी, सगळ्या हेडलाईन्स बाबासाहेबांच्या होत्या. परत आले, घरी आले. मणिभवनला गांधीजी राहायचे. राजगृहामध्ये निरोप आला की तुम्हाला गांधीजींनी बोलावलेलं आहे. 2-4 सहकार्यांना घेऊन बाबासाहेब गांधींना भेटायला जातात. ही बाबासाहेब आणि गांधीजींची आयुष्यातली पहिली भेट. आणि तिथे मग गांधीजी 5-10 मिनटं तर बाबासाहेबाकडे ढुंकूनही पाहिलं नाही. पहा, इट्स ए म्हणजे वंडरफुल आहे. ही जी सायकोलॉजिकल ट्रीटमेंट द्यायची जी आहे ते आहे, नमूद आहे हे सगळे लिहून, की जब बाबासाहेब जेव्हा ते आले तर गांधीजी काहीतरी वाचत होते आणि तिकडेच होते. बाबासाहेब बसून आहेत. 10 मिनिटानंतर तो त्यांचा सहायक आले. बापू तुम्हाला ते आंबेडकर भेटायला आले आहेत का? मग 10 मिनिटानंतर गांधींनी त्यांच्याकडे असं एक नजर पाहिलं. काय वाटलं असेल? काय ट्रीटमेंट आहे ही? पहा बरं, कमी लेखण्याची ही हे सगळं नमूद आहे. आणि मग त्यांनी असं पाहिलं, सो यू आर आंबेडकर. अच्छा. मग पलटले आणि 5-10 मिनिटं त्यांनी बाबासाहेबांची परेड घेतली गांधींनी. की पहा, आता बाबासाहेबांपेक्षा तो 22 वर्ष मोठा होता, हक्क पण होता, वयाचाही हक्क होता, लोकप्रियतेचाही हक्क होता, राष्ट्रीय काँग्रेसचे ते सर्वसर्वा होते. गांधी बोले आणि देश हाले अशी स्थिती होती. इंग्रजांनाही त्याचाच धसका होता. गांधी लहानसहान नव्हते बाबा, लय मोठे होते तेव्हा. तेव्हा मग त्यांनी गांधींना म्हटलं की तुझा जन्म नाही झाला होता ना, तेव्हापासून मी अस्पृश्यता उच्चाटनाचं काम करतो आहे. तू म्हणलो का शिकव म्हणे. तू पहिल्या राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये काँग्रेसच्या विरुद्ध तर बोलला म्हणे, तू माझ्या विरुद्ध पण बोलला म्हणे. काय माहिती आहे म्हणे तुला माझ्याविषयी? गांधी हे पण नमूद आहे. काँग्रेसच्या विरुद्ध बोलला म्हणे, मी तर नव्हतो म्हणे तिथे, तू माझ्या विरुद्ध सुद्धा बोलला म्हणे. आता तुम्ही म्हणाल काय असं की 27ला तर पेंडालमध्ये गांधीचा फोटो होता ना, आता काय? अरे ते काय सांगताय यार? तो सुसंगती हा मूर्खाचाही बाळासाहेबांनी सांगितलं आहे. ह्या गोष्टी कळल्या आता त्यांना गांधीजी काय आहेत म्हणून. कारण गांधीजीने दावा केला होता की आय एम ट्रू लीडर ऑफ शेड्यूल कास्ट. तो इंग्रजांना सांगायचा हे नाही आहेत म्हणे, मी आहे. आणि मग तिथे थोडीशी झकापकी बाबासाहेबांची झाली, चांगली झकापकी झाली. आणि मग बाळासाहेब उठले. मिस्टर गांधी जाताना त्यांना म्हणाले, तुम्ही कितीही सांगाल म्हणे, बट आय हॅव नो होमलँड म्हणे, मला स्वतःची मातृभूमी नाही आहे, मला नका सांगू म्हणे तुम्ही. आणि परत येतात. आता 32ला सेकंड राऊंड टेबल कॉन्फरन्स आहे. तर जेव्हा आता कुस्ती होते तर पैलवान जसं तयारी करून येतात, तसा आता गांधी पण तयारी करून आला आणि आंबेडकरही
तयारी करून गेले. गांधींची आता वाईट वाटतं तो शब्द वापरू नये, पण माझ्या अर्थानं ती बदमाशी आहे. गांधींनी काय केलं माहिती आहे? बाबासाहेबांच्या जातीतला एक माणूस उचलला, गणेश आक्का गवई. या अमरावतीचा बाबा, त्याला म्हणे राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये माझ्यासोबत चल, आणि इंग्रजांना काय सांगायचं माहिती आहे? तुम्हाला कल्पना नाही म्हणे की खरा अस्पृश्यांचा नेता मी आहे. खोटं असेल तर विचारा म्हणे याला. आणि मग तो गवई उभा राहायचा, मी बाबासाहेब ज्या जातीचे आहेत त्याच जातीचा आहे. मी तुम्हाला हात जोडून सांगतो की आमचे नेते आंबेडकर नाही आहेत, आमचे नेते गांधीजी आहेत. किती भयानक आहे स्थिती, किती किती डाव किती भयंकर आहेत. आणि ह्या सगळ्या डावात सेकंड राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये परत बाबासाहेबांचा विजय झाला. कम्युनल अवॉर्ड बाबासाहेबांच्या बाजूने लागला. प्रचंड नाराज झाले गांधीजी. कम्युनल अवॉर्ड म्हणजे बाबासाहेबांनी ज्या ज्या मागणी केल्या होत्या त्या सगळ्या मान्य झाल्या. भारतामध्ये हिंदू मुसलमान यानंतर तिसरा घटक हा अस्पृश्य आहे हे इंग्रजांनी मान्य केलं. आता याच्या पुढची वाटणी या तिघांमध्ये होईल हे मान्य केलं, आणि गांधी भारतात परत आले. आणि मुंबईच्या सागर तळावर उतरल्यानंतर वर्तमानपत्राच्या लोकांनी जेव्हा त्यांना पकडलं तर काय बोलले माहिती आहे? मी हातानं रिकामा जरी आलो असेन तरी मी रिकामा बसणार नाही. आणि मग त्यांनी ते तुरुंग, कोणतं तुरुंग, आणि मग त्यानं कोणत्या तरी कारणानं त्याने येरवड्याची तुरुंग होते आणि या येरवड्या तुरुंगामध्ये उपोषण सुरू केलं. किती भयंकर आहे हे सगळं. म्हणजे बाबासाहेबांना सुद्धा किती याच्यातनं जावं लागलं. आणि मग तिथे उपोषण सुरू केलं काय, ते हे जे कम्युनल अवॉर्ड लागलाय हा इंग्रजांनी मागं घ्यावा. आणि त्यामुळे मग काय की बाबा जवळजवळ 1000 तार बाबासाहेबांना घरी आल्या की त्याच्यात अर्ध्याच्या शिव्या होत्या की तुझे तुकडे करू, तुला मारून टाकू, तुला जीव घेऊ तुझा तार. पहिल्या आठवड्यात बाबासाहेब काय म्हणतात माहितीये? दादरच्या आंबेडकर भवनाच्या समोर जो सार्वजनिक इलेक्ट्रिकचा जो खांब आहे ना, तिथे मला टांगून जरी तुम्ही मला मारलं तरी मी कम्युनल अवॉर्ड परत घेणार नाही. तेच बाबासाहेब नरमतात यार. लोकांच्या दबावापुढं त्यांना विचार पडते की जर गांधी मेले तर महाराजांचा पूर्ण वंश खलास होऊन जाईल, मारून टाकतील सगळे लोक. काय ताण असेल नाही, किती दबाव. कारण गांधी गळ्यातलं ताईत होते. आणि मग त्या ही जे पॉलिटिकल रिझर्वेशन जे भानगड लागली ना आपल्या मागं, ही तिथून लागली. हे सगळं मी याच्यासाठी तुम्हाला विस्तारानं सांगतो. तो तसाच इतिहास हरकत जावा. आपणही ह्या सगळ्या स्मरणाच्या गोष्टी करत असताना हे ज्या छोट्या गोष्टी, ही जी प्रक्रिया जी आहे, ही जी प्रोसेस आहे, ही दासत्व मुक्त करण्याची जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसकडे जावं. हे असं हात करून स्मरण करत राहून तर नाही होणार, अडचण होईल आपली. समजलं काय? हे जर आपण असं तिकडे घेऊन जाऊन ना, उद्या मग काय करतात माहिती आहे का? शाळा प्रवेशाचा दिन तो अजून शोधून काढतात, मग ह्याचा दिन तो शोधून काढतात. हे असं ना काय, हे काय माहिती आहे काय? आपण त्या संविधान देताना बाबासाहेबांनी जे धोके सांगितले त्या धोक्याचं स्मरण झालं पाहिजे. त्यातनं आपण किती प्राप्ती केली आणि किती घालवलं, कुठे आहोत. मग त्या सरिता सातार्डे असो, उज्ज्वला गणवीर असो, रंजनाताई असो, पुष्पाताई असो, आपली ही प्रज्ञा असो, अपेक्षा असो. आज मला आनंद आहे की माझ्या भाऊ मदनकरांच्या मिसेस पण आज आहेत. ह्या सगळ्यांना ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करावा. त्या अर्थाने या घटनेकडे पाहावं. तुम्ही सुजाण आहात,
खऱ्या अर्थानं हे तुम्ही अर्धांगिनी वगैरे नाही आहे, सगळे पूर्णांगिनीच आहात. भोकणार आहे सगळं. हे झालं काही ना काही सांगतं अर्धांगिनी आहे. काय काय असं विचार करता, असा विषय काही नाही आहे. अत्यंत चांगल्या कार्यक्रमाचं तुम्ही आयोजन केलं आणि अत्यंत योग्य व्यक्तींचा तुम्ही सत्कार केला. या सत्काराच्या प्रसंगी आपण शांतपणे मला ऐकून घेतलं. मी तुमचा आभारी आहे. जय भीम.